या गावदेवी क्रिकेट क्लब वेळेच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते। मैदानाच्या डाव्या बाजूने तुम्ही जर बघितलं तर एक टेकडी आहे ज्यावर खूप झाड आहेत आणि त्याचमुळे मग दिवसभर इथे हवा खेळती राहत असते। मुकेश पहिला चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा, चांगली सुरुवात इथे मिळते या गोलंदाज मुकेशला। धीरज आणि नवीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असलेली आपण बघत आहात। यावेळेस इथे हा फटका चांगला आहे। पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची आपण वाट बघूया। पंचांचे दोन्ही हात आभाळाकडे, याचा अर्थ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे हा षटकार। पहिला चेंडू आपण बघितला ज्यावर एकही धाव मिळाली नव्हती। दुसऱ्या चेंडूवर लगेचच इथे आघात केलेला आहे। एक षटकार फलंदाजाच्या बॅटमधून आपण अनुभवलेला आहे। धावफलक 6। यावेळेस फुलर यांचा चेंडू दरम्यान स्लॉक करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत। चेंडू फळीचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये आणता आला नाही। चेंडू पडला, आतल्या अंगाने वळला। उर्वरित कामगिरी यष्टीरक्षकाची अत्यंत चांगल्या पद्धतीने होत असलेली आपण बघतो। षटकारानंतर छोटेखानी कमबॅक गोलंदाजाच्या वतीने मुकेश। बॅकफुटला गेले, स्कोअर ऑफ द विकेट। फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हर्स मध्ये चेंडू जातोय। ऑन द रॅच खेळले होते, कट करायचं होतं पॉइंटच्या डोक्यावरून, परंतु अपेक्षित प्लेसमेंट इथे देता आली नव्हती या फलंदाजाला। याचमुळे एक धाव इकडे मिळते। एका धावेने धावफलक हळुवारपणे पुढे जातं। एक षटकार, त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू चांगले हाताळलेले गोलंदाज मुकेश पाटीलने। यावेळेस डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू, मिस्ड बाय अ व्हेरी लिटिल मार्जिन। अत्यंत थोड्याफार फरकाने यष्ट्या वाकायचे राहून गेलेले आहेत। अदरवाईज फलंदाजाला क्लीन बोल्ड होऊन परतावं लागलं असतं। चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू होता। यावेळेस इथे आपण बघतो उजवेष्टेच्या बाहेरून खेचून मारलेल्या, पूल केलं। क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या अवस्थेमध्ये चेंडूपर्यंत पोहोचले जरूर होते, परंतु हा झेल त्यांना तिकडे कॅरी करता आला नव्हता। ज्यावेळेस तुम्ही पाठमोऱ्या अवस्थेमध्ये एखादा झेल घेण्यासाठी पुढे जात असता, त्यावेळेस तुमच्या समोर अनेक आव्हानं असतात आणि तीच आव्हानं योग्य रीतीने पेलता न आल्या कारणाने मैदानाच्या आतमध्ये हा झेल सुटलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या वतीने। पहिल्या षटकात एकूण आतापर्यंत 10 धावा बनलेले आहेत। फलंदाजी करणारा संघ जय हनुमान सारंगाव। डीप होणारा, लूप होणारा फुलटॉस, इथे फटका चांगला आहे। क्षेत्ररक्षक त्यासाठी डीप मध्ये उपस्थित आहेत। एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल। 2 धावा पूर्ण करत असताना इथे दोन्ही फलंदाजांना आपण बघत आहात। विविधता दाखवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मुकेश या गोलंदाजाने जरूर केला होता। लूप होणारा फुलटॉस होता, सरळ जाऊन क्षेत्ररक्षकाच्या समोर चेंडूचा टप्पा आला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण चांगलं झालं। 2 धावा मिळतात। पहिलं षटक संपते, ज्यामध्ये 12 धावा धावपलकर जोडण्यामध्ये यश मिळालेलं आहे फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान सारंगाव या संघाला। जे काफ्रोबा क्रिकेट क्लब वेळे आयोजित काफ्रोबा चषक 2025 स्पर्धा आपण सगळेजण संपन्न होत असलेली बघत आहात। स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसातील हा दुसऱ्या फेरीचा महत्त्वाचा सामना आहे। या स्पर्धेत आयोजकांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने या स्पर्धेचं दिमागदार आयोजन केलेलं आहे। आणि त्यापेक्षा दुसरी महत्त्वाची गोष्ट की या स्पर्धेत पहिल्या फेरीचा सामना असो, दुसरीचा असो अथवा तिसरीचा असो, सामने हे 5 षटकांचेच आजच्या दिवसापर्यंत खेळवले गेलेले आहेत। त्याबद्दल आयोजकांचं कौतुक होईल। अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण बघतो ज्यामध्ये सामन्याची षटकं कमी केली गेलेली असतात, परंतु इथे असं न होता
मैदानाच्या आतमध्ये आपलं प्रदर्शन, आपली खेळी, आपलं कौशल्य दाखवण्याची पुरेपूर संधी आयोजकांच्या वतीने दिली गेलेली आहे. दुसरं षटक, सामन्याचा रिदम लॉस करू नका जरीमरी आलिमगर, अधिकचा वेळ खर्च करत आहात. गोलंदाज हर्ष गोलंदाजीसाठी येत आहेत. हर्ष पाटील, या अगोदर मुकेश पाटीलचं पहिलं षटक आपण अनुभवलं होतं ज्यामध्ये 12 धावा आल्या होत्या. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा विचार केला तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज धीरज. मागे सरकले, जागा बनवली, रूम क्रिएट केला, त्यानंतर विथ दी एक्सटेन्शन ऑफ आर्म्स अत्यंत चांगल्या पद्धतीने इनसाइड आउटचा हा फटका एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरा. कालच्या दिवसामध्ये एक महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीने इथे दिली गेली होती. अलीकडच्या क्रिकेटमध्ये वेगवेगळे ट्रेंड्स आलेले आहेत, म्हणजे फक्त लॉट्स किंवा ड्रॉ न करता वेगवेगळ्या पद्धतीने संघांना पुढे चाल दिली जाते आणि जे 3 संघ 3 दिवसामध्ये क्वालिफाय होणार आहेत त्यामधून महाअंतिम सामन्यामध्ये जो संघ जाणार आहे त्यासाठी वेगळा क्रायटेरिया इथे आयोजकांच्या वतीने नेमण्यात आलेला आहे. त्याविषयी बोलू आपण. बॅकफुटला होते, त्यानंतर स्कोर ऑफ द विकेट ऑन द राईट्स खेळले होते. कव्हरचा फटका खेळला होता फलंदाजाच्या वतीने. तिन्ही संघाचे 3 प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये असतील आणि तिन्ही खेळाडूंकडे बॅट असेल. सगळ्यात अगोदर 3 धावा जो फलंदाज कंप्लीट करेल विकेटवर त्या संघाला अंतिम सामना खेळण्याची संधी मिळेल, म्हणजे तो संघ महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. रिव्हर्सचा फटका खेळताय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत शॉर्ट थर्डला. चेंडू अडवल्यानंतर उंच आबाळाकडे बघण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे, कारण नियंत्रणामध्ये नव्हता क्षेत्ररक्षक. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावफलक हळूवारपणे पुढे जाईल. एकूण धावांचा जर विचार केला तर धावा बनलेले त्या म्हणजेच 19 अर्थात 19. नवीनचा हा चांगला फटका आहे, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून प्लेस केलेला आहे. भूमितीतील दुभाजक इथे आठवलेला आहे आणि पाहता पाहता जो सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे चौकार. दोन षटकं संपतायत. फलंदाजी करणारा संघ 23 पर्यंत जाऊन पोहोचलेला आपण बघतो. एकही फलंदाज आतापर्यंत बाद नाही. निर्धारित 5 षटकांची ही दुसऱ्या फेरीतील अत्यंत महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना जयमान सारंगाव आणि त्यांच्या विरोधात जरीमरी आलिमगर असा हा सामना आहे. 2 षटकांसाठी 12 मिनिटांचा अवधी घेतला गेलेला आहे, याची नोंद इकडे केली गेलेली आहे. इथे आता जे घड्याळ आहे ते थांबवण्यात आलेले आहे, त्यामुळे यानंतर ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल नसेल. क्षेत्ररक्षण करणारा संघाला विनंती असेल, तुम्हाला जर पाणी हवं असेल तर आपण या पाण्याचा तिकडे लाभ घ्या, त्यानंतर विचारणा करू नका. वेले 40+ उत्कृष्ट खेळाडू अमर पाटील यांचे आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षणीय सामना आहे, त्यासाठी तुम्ही तयारी करा. तिसरं षटक इथे सुरू करण्यासाठी गोलंदाज भावेशचा वापर इथे केला जात आहे, की जे संघाचे संघनायक आहेत. एक अनुभवी खेळाडू आहेत जरीमरी आलिमगर संघाच्या वतीने. तिसरं षटक या अगोदर 23 धावांपर्यंत पोहोचलेला डाव. फलंदाज धीरज मैदानाच्या आतमध्ये 12 धावांवर खेळतोय, तर नवीनचा विचार केला तर 10 धावांवर खेळत आहेत.
ॲडव्होकेट परेशजी छगन पाटील साहेब अलीमगडचे विधी क्षेत्रामध्ये अत्यंत चांगली मोलाची कामगिरी ज्यांची आपण बघत आहात. विनंती असेल आयोजकांच्या वतीने आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. पंच विनंती आहे, प्रल्हाद पाटील सर आपण आपल्या गावातील संघाला सूचित करा. यस, 12.5 मिनिटं आतापर्यंत घेतली गेलेली आहेत. आडव्या बॅटने खेळला गेलेला हा फटका आपण बघत आहात. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक टप्पा घेत असताना चेंडू आडून त्याची फेकी झालेली आपण पाहिली. एक धाव इकडे मिळते. या अगोदरच्या आजच्या दिवसातील काही सामने आपण बघितले तर 90 पर्यंत गेलेला डाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता. तो म्हणजेच काफरोबा वेळले संघाचा. कालच्या दिवसामध्ये 87 ही सांघिक उच्चांकी धावसंख्या आपण पाहिली होती. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. या अगोदरचा फटका उजव्या साईडला ऑन साईडला होता. त्याचबरोबर इथे खोलवर टप्प्याचा चेंडू दरम्यान फलंदाज त्याच्या समोर फेकला गेलेला आहे. त्याला ड्राईव्ह करण्यासाठी आमंत्रित करतात. लोअर बॅकलिफ्टनी जेव्हा जेव्हा फलंदाज खेळतील तेव्हा तेव्हा अधिकच्या धावा कदाचित त्यांना मिळणार नाहीत आणि तीच संधी दिली जात नाही गोलंदाजाच्या वतीने. यावेळेस इथे फुलटॉस आहे. स्लॉक करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. डीप मधून क्षेत्ररक्षक अत्यंत वेगाने प्रणव आलेले आहे. चेंडू अडवला आणि त्यानंतर फेकी झालेली. मुकेश होता. यस, तिसऱ्या पंचांची मागणी दरम्यान इथे केली गेलेली आहे. तिसरे पंच अर्थात टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली जात आहे. आमचे तिसरे पंच निखिलेश बजागे सर इथे SSS या यूट्यूब वाहिनीचा टेक्नॉलॉजिकल सपोर्ट घेतील आणि त्यानंतर आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. यस, फलंदाज बाद आहेत. भावेश पाटीलचं हे षटक क्रमांक 30 आहे, ज्यामध्ये आतापर्यंत आपण बघितलं की चांगली गोलंदाजी भावेशने केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या 12. त्यानंतर दुसरं षटक हर्षने फेकलं, ज्यामध्ये 11 धावा तिकडे प्रतिस्पर्धी फलंदाजाने पूर्ण केल्या होत्या. आणि या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 धावा पूर्ण होत आहेत. भावेशचा हा आखूड टप्प्याचा चेंडू बॉडी लाईन मध्ये आणि हुकचा अत्यंत मोठा भव्य दिव्य फटका फलंदाजाच्या बॅटमधून आपण बघतो. अत्यंत मोठा षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतो. फार दूरवर चेंडू निघून गेलेले, त्यामुळे नवीन चेंडू जुन्या चेंडूची फेक मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण तिसरं षटक सुरू आहे. आखूड टप्प्याचा चेंडू बॉडी लाईन मध्ये, हुकचा फटका, षटकार. बत्तीस धावांपर्यंत गेलेला डाव आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅनेजमेंट कमिटी, जुन्या चेंडूची व्यवस्था लवकरात लवकर करा.
जय हनुमान सारंगाव आणि त्यांच्या विरोधात जरीमरी अलीमगर असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण बघत आहात. 2 षटकांचा केस संपला होता, ज्यामध्ये 23 धावा धावपलकर जोडल्या गेल्या होत्या. त्यानंतर 3 चेंडू योग्य रीतीने हाताळले होते गोलंदाज भावेश पाटीलने. चौथ्या चेंडूवर मात्र एक घणाघाती प्रहार आपण पाहिला. एक षटकार आला फलंदाज सागरच्या बॅटमधून. सागरने बॅकफुटला असताना स्कोर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. लेटली प्लेड बाय बॅटर. खूप उशिराने फटका खायचा होता. फलंदाजाला संयम दाखवला होता. वाट पाहिली होती. चेंडू जवळ येऊ दिला होता, परंतु अतिरिक्त उसळी मिळते यावेळेस त्या चेंडूला. त्याचमुळे निर्धाव चेंडूची फेक करण्यामध्ये आणखी एकदा यश मिळतं गोलंदाज भावेशला. समोर ठेवलंय, कडा लागली आजची. मागच्या बाजूने चेंडू जातोय. इथे इथे आता फलंदाजाला धावबाद व्हावं लागेल. पाहायचंय कोणते फलंदाज परततील. स्ट्रायकिंग एंडला जे फलंदाज होते अर्थात संघाचे संघनायक सागर इथे ढेर झालेले आपल्याला पाहायला मिळतील. जय हनुमान सारंगाव संघाला हा दुसरा हादरा लागतोय फलंदाज सागर बाद. फॉर बॅटर धीरज. न्यू बॅटर इन समाधान. समाधान येत आहेत फलंदाजीसाठी. जे फलंदाज बाद झाले होते सागर, त्याच पद्धतीची शरीरयष्टी असणारा हा खेळाडू, त्याच पद्धतीचा धाटणीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपण बघतो. 3 षटकं संपतायत. 32 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. जवळजवळ 10 धावा, 10.15 धावा प्रत्येक षटकामध्ये आपण बघत आहात. इथून पुढे धावपलकाचा वेग वाढवावा लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर आलिमगड संघाची फलंदाजी खूप आक्रमक आहे. मोठा फटका खेळण्याचा निर्धारित व्यक्त केला जातोय. या अगोदरचं षटक हर्षने मला असं वाटतं क्रमांक 2चं हाताळलं होतं, की जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं. त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये 4थं षटक घेऊन त्याला आमंत्रित केले गेलेले कर्णधाराच्या वतीने फलंदाज नव्याने दाखल झालेले आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत समाधान. समोर खेळलेत पॉसिबल हिट. अंतर मिळेल का हे पाहायचंय. उंची तर अधिक होती. यावेळेस इथे क्षेत्ररक्षकाच्या वतीने टिपला गेलेला आहे झेल, आणि यावेळेस फलंदाज आणखी एक ढेर होत असलेला आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान सारंगाव संघाला लागलेला हा तिसरा हादरा. फलंदाज धीरज बाद.
क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतील, चेंडू अडवतील, फेकी करतील. त्याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी फलंदाजाकडे होती. मिस टायमिंग फटका होता. हवं तसं टायमिंग इकडे जुळवता आलं नव्हतं फलंदाजाला. त्याचबरोबर शेवटचा चेंडू की जो कमी गतीने हाताळला होता गोलंदाज हर्षने. या षटकामध्ये गोलंदाजी चांगली झाली. या षटकामध्ये धावा खर्च झालेले 4. एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळतं गोलंदाज हर्षला. 4 षटक संपतायत. जय हनुमान सारंगाव जाऊन पोहोचलेले आहेत 36 वर. 9.00 धाबांची सरासरी आपण बघत आहात. क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करा आणि तुमचा गोलंदाजही लगेचच नियुक्त करा. मुख्य व्यासपीठावर आपण काही सन्मान संपन्न करत आहोत. मुख्य व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते गुणवंत आणि नामवंत ॲडव्होकेट परेशजी पाटील साहेब यांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे. स्पर्धेचा दिवस क्रमांक दुसऱ्या दिवसाचं औचित्य साधत असताना या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी ज्यांचं आगमन झालं, विधी क्षेत्रामधील एक मोठं नाव, दमदार कामगिरी ज्यांची विधी क्षेत्रामध्ये झालेली असे ॲडव्होकेट परेशजी पाटील साहेब यांचा मुख्य व्यासपीठावर होत असलेला हा सन्मान. या स्पर्धेचे प्रणेते, उद्गाते, कापरोबा क्रिकेट क्लब वेळेचे संघ कर्णधार आधारस्तंभ भावेशजी पाटील यांच्या वतीने झालेला हा सन्मान. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रणयचा वापर केला जातोय. प्रणवचा वापर होतोय. याच टीम मध्ये आपल्याला प्रणव सुद्धा खेळताना पाहायला मिळतो. हे प्रणय आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये पाठमोरे होत असताना इथे हा झेल पकडणं खूप कठीण झालं होतं प्रणवसाठी. चेंडूपर्यंत ज्यावेळेस तुम्ही पोहोचता त्यावेळेस अपेक्षा वाढत जातात, वृद्धिंगत होत असतात आणि ज्या स्तरावरचं क्रिकेट खरं तर आपण खेळतो त्या स्तरावर खरं तर या पद्धतीचे झेल घेता आले पाहिजे क्षेत्ररक्षकाला. मला असं वाटतं यष्टीरक्षक लवकर पोहोचू शकत होते आणि सामना खरं तर चेंडू जिकडे फिनिश झाला ते क्षेत्र पाहिलं तर स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूपर्यंत चेंडू गेला होता. त्यामुळेच मग यष्टीरक्षकासाठी अधिकची संधी होती झेल घेण्याची. परंतु तिकडे मार्च करत असताना गोलंदाज प्रणवला आपण पाहिलं. उजवेष्टीच्या फार बाहेर चॉप करतायत. सुरुवातीला मोठा फटका खेळण्याचा निर्धार होता फलंदाजाचा, परंतु अंतिमता त्याला असं समजलं की चेंडू कमी गतीने आपल्याकडे येतोय. उजवेष्टीच्या बाहेरचा लूप होणारा हा अत्यंत चांगला वाईड यॉर्कर. कमी गतीचे चेंडू बऱ्याचदा तुम्हाला त्रासदायक ठरत असतात आणि त्याचाच प्रत्यय मैदानाच्या हातमध्ये आपण सगळ्यांनी घेतला. एज यावेळेस ड्रॉप झालेली आहे. बॅकअप अत्यंत चांगलं तिकडे मिळालं राजू यांच्या वतीने. राजू कडून जर हा चेंडू सुटला असता तर त्याची शाब्दिक पूजा कदाचित झाली असती. राजू उर्फ बबलू टायगर यांच्या वतीने या 3 धावा वाचवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा कमी गतीने चेंडू हाताळत आहेत. क्षेत्ररक्षक इकडे उपस्थित आहेत. हर्ष आणि त्याच्या वतीने टिपला गेलेला आहे झेल. आणखी एक फलंदाज झालेला आहे ढेर. सारंगाव संघाला लागलेला हा 4था हादरा. बॅटर नीलकंठ बाद. कमी गतीचे चेंडू हाताळणे हे वैशिष्ट्य राहिलेले आहे गोलंदाज प्रणवचं. या पद्धतीने गोलंदाजी करणं हे खूप कठीण काम आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तो ते करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रॅक्टिस सेशनमध्ये या सगळ्या गोष्टींची खूप प्रॅक्टिस केल्यानंतर गोलंदाज या पद्धतीचे बॉल स्टॉक बॉल म्हणून वापरण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्हाला सरावामध्ये राहावं लागतं, सातत्याने सराव करावा लागतो. त्यानंतर नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही प्रयत्नरत राहावं लागतं आणि मग एकदा की तुम्हाला एखादी गोष्ट जमू लागली असताना अनेक खेळाडू अडचणीत आलेले आम्ही पाहिलेले आहेत. शेवटचा चेंडू या सत्रातील फेकला जात आहे गोलंदाज प्रणवच्या वतीने. आणखी एकदा कमी गतीने टाकला गेलेला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. ऑन द राईज फटका खेळले गेलेले आहेत. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण बघितला आणि याचबरोबर पहिला डाव इथे संपुष्टात आलेला आहे. एक धाव इकडे मिळाली आणि
पहिल्या सत्राच्या अंती फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावपलकावर धावांचा विचार केला तर एकूण धावा बनलेले आहेत त्या म्हणजेच 41-41 आणि 42 धावांचं लक्ष्य गाठायचे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये जरीमरी आलिमघर या संघाला. सण कारण वर्षभर जे वितुष्ट एखाद्या कोणाबरोबर जर आपला असेल तर आजच्या दिवशी तिळगुळ देत असताना ते वितुष्ट आपण कमी करू शकतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, अशा पद्धतीने आजची टॅगलाईन आपण बघत आहात. आजचा दिवस विशेषत्वाने सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि संक्रांती म्हणजे हस्तांतरण
अशा पद्धतीने आज सूर्याचं हस्तांतरण होतं मकर राशीमध्ये, अशी त्यामागची धारणा आहे आणि त्याचमुळे आपण मकर संक्रांत ही साजरी करत असतो. बऱ्याचदा मकर संक्रांत ही 14 जानेवारीला येते, परंतु लीप वर्ष असेल तर एक दिवस अधिक म्हणजे 15 जानेवारीला सुद्धा येत असलेली आपण बघत आहोत. आणि मकर संक्रांतीमध्ये तीळ आणि गुळ या पद्धतीने कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. जानेवारी म्हटली तर आपल्याकडे हिवाळा ऋतू असतो आणि त्याचमुळे तिळाकडून उबदारपणा घ्यावा या पद्धतीचं त्यामागचं वैचारिक अधिष्ठान आहे. आजच्या दिवशी स्नेहाची अर्थात तिळगुळाची देवाणघेवाण, त्याचबरोबर स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे, त्याचबरोबर जुने असलेले समृद्ध करायचे आणि तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे या पद्धतीचा संदेश दिला जातो. यावेळेसचा पहिलाच चेंडू आणि पहिल्या चेंडूवर सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला जाण्याचा संदेश देत असताना फलंदाज आपण बघतो. चांगली सुरुवात फलंदाज प्रणवची, एक टप्पा घेत असताना चेंडू कव्हर रिजन सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. चौकार. ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, ओ काले कुर्ते वाली तेरा नाम. लेंथ बॉल होता, जिकडे उभे होते तिथूनच फटका खेळला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजाच्या वतीने. आणि क्षेत्राची निवड सुद्धा चांगली केली. डीप स्वीपर कव्हर रिजन कडे चेंडू खेळून काढला होता. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर कमिट झाले आणि त्यानंतर स्लॉक स्वीपचा फटका खेळत आहेत. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे. क्षेत्ररक्षकाला चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू सीमापार. आणखी एक चौकार. काढलेले आहेत फलंदाजाने, त्यामुळे जर लागोपाठचा तिसरा चौकार आला तर ॲडव्होकेट मनोजजी ठाकूर साहेब यांच्या वतीने 333 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं आहे. नवीन गोलंदाजीसाठी आलेले आहेत. नवीनच्या हातामध्ये नवीन चेंडू आहे आणि त्यावर इथे चांगले प्रहार दाखवत असताना फलंदाज प्रणव याला आपण बघत आहोत. दोन्ही बाजूची फटकेबाजी आहे. या अगोदर स्वीपर कव्हर, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग. यावेळेचा फटका चांगला आहे. कंट्रोल पुलचा फटका. चेंडू काऊ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या पलीकडे गोल आणि याच बरोबर लागोपाठचे 3 चौकार आणि 333 रुपयांचं बक्षीस इकडे निश्चितच आमच्या जवळ प्राप्त झालेलं आहे. खेळाडूचं कौतुक असेल. लागोपाठचे 3 चेंडू, लागोपाठचे 3 चौकार. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल होत असलेला आपण बघू शकू. ऑन साइडला डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक, एक आहेत लॉंग ऑनला आणि दुसरे क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या वतीने झालेला आपण बघतो. स्वतःवर नाराज आहेत. लागोपाठचे 3 चौकार आले होते. दशरथजी पाटील समालोचक असते तर खरपूस समाचार घेतला असता फलंदाजाचा. आणखी एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाच्या समोर चेंडू ठेवतायत, त्यानंतर तिथून ते राईज करतायत, त्याला उचळी देत आहेत. त्याचमुळे चेंडू पायचा संपर्क आणणं हे कठीण बनत आहे फलंदाजासाठी. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या. खरं तर आपण बघत आहात एकूण धावा बनवायचे 42, 42. इथे आणखी एक इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू खरं तर निघून गेला होता खांद्याच्या उंचीने. हे हेरले इथे पंचानी. याच बरोबर पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये 3 चेंडू फलंदाजाच्या नावावर तर उर्वरित 3 चेंडूंमध्ये चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज नवीन याला आपण पाहिलं. 12 धावांवर पहिलं षटक संपलेलं आपण बघूयात. फलंदाजीला सुरुवात अत्यंत चांगली मिळाली होती, परंतु ती सुरुवात पुढे टिकवता आली नाही फलंदाज प्रणवला. ओव्हर ॲग्रेशन, त्याचबरोबर ओव्हर एक्सपेरिमेंटेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. अधिक प्रयोगशीलता वापरायची होती फलंदाजाला.
2 फटके रिव्हर्स खेळत असताना तो चकला, त्याचबरोबर एका फटक्यामध्ये इम्प्रोवाइज फटका दाखवत असताना हुक करण्याचा प्रयत्न त्याचा चुकलेला आपण बघितला. बारा धावा धावपलकावर. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाचा वापर होतोय. जालिंदर येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. एक अनुभवी खेळाडू सारंगाव संघाच्या वतीने गोलंदाजीसाठी पाचारित केला गेलेला आहे. सन्मान्य शैलेशजी पाटील, त्याचबरोबर आतिशजी पाटील, आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. आयोजकांच्या वतीने विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा आणि सुरू असणाऱ्या क्रीडा सोहळ्याचा अनुभव घ्या. यावेळेस इथे हुक केलेला आहे. बॉडी लाईन मध्ये चेंडू होता आणि चांगला फटका आडव्या बॅटने इथे खेळला गेलेला आपण बघतो. फलंदाजाच्या वतीने 2-3 टप्पे घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. व्हेरी फाईन, आउट ऑफ द बाउंड्री लाईन फॉर रन्स. जालिंदर, प्रणयसाठी यावेळेस हा चेंडू होता शॉर्ट ऑफ गुडलेनचा आणि त्यावर मोठा फटका खेळण्याचा, प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. जरूर फटका चांगला नव्हता, मिसटायमिंग फटका. त्याचबरोबर जिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित होते त्याच दिशेने खेळला गेलेला फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून प्लेस करू शकले नव्हते. चांगला जेल फलंदाज प्रणय बाद. प्रणव हे 2 फलंदाज दाखल झाले होते सलामीसाठी, ज्यामध्ये प्रणवने 3 चौकार दाखवले होते. प्रणयच्या बॅटमधून 1 चौकार आला होता. त्यानंतर त्याला थांबवण्यामध्ये यश मिळतं. यावेळेस गोलंदाज जालिंदरला दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. क्रमांक 3 साठी मुकेश पाटील हे फलंदाज आलेले मैदानावर आपण बघू शकता. बनवायचे धावा 42 निर्धारित 5 षटकांमध्ये. दुसरी फेरी जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळेस इथे आणखी एकदा काही काळ चेंडू हवेमध्ये जरूर होता. या अगोदरचा फटका सुद्धा याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. त्याचमुळे एक अँगल क्रिएट करत असताना कमी गतीने चेंडूला उसळी देणं हेच वैशिष्ट्य या गोलंदाजाचं आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे या पद्धतीच्या गोलंदाजाच्या विरोधात खेळताना प्रत्येक पाऊल शहाणपणाचं टाकावं लागेल फलंदाजांना. यावेळेसचा चेंडू इथे समोर ठेवला गेलेला लेंथ बॉल, चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाने वळला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. जिकडे उभे होते तिकडून आडव्या बॅटने मोठा प्रहार. पुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. धावपलक त्याचमुळे 23 पर्यंत गेलेला आपण बघतो. गोलंदाज जालिंदरने चौकाराने सुरुवात केलेली आपण बघतो. त्यानंतर 2 चेंडू चांगले हाताळले होते, परंतु फलंदाजाच्या वतीने इथे चांगला स्ट्रोक दाखवला गेला. षटकार आला. पायांमध्ये ठेवलेला चेंडू हलकेच खेळत आहेत, ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक मिड ऑफ मधून मिड ऑन कडे आलेले आहेत. चेंडू अडवतायत, स्वतःकडे ठेवतायत. त्यानंतर सुपूर्द केलं जाईल. फक्त 1 धाव यामधून घेण्याची संधी मिळते या 2 फलंदाजांना. आजचा दिवस मकर संक्रांतीचा, त्यामुळे या मैदानाच्या उजव्या बाजूला पतंग
हवेमध्ये विहरत असताना आपण बघत आहोत. आजच्या दिवसाला विशेषत्वाने पतंग उडवण्याची फार मोठी परंपरा आहे आणि त्याच परंपरेचं पायीक होत असताना इथे पतंगाचा आनंद घेत आहेत छोटे प्रेक्षक. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा जालिंदरने 12 धावा खर्च केलेले. 2 षटकं संपतायत. फलंदाजी करणारा संघ 24 पर्यंत जाऊन पोहोचतोय आणि 42 धावा एकूण बनवायचे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या फेरीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात जरीमरी आलिमगरला. गोलंदाजी अत्यंत चांगली राहिली होती त्यांची सारंगाव संघाच्या विरोधात. सुरुवात चांगली झाली होती सारंगाव संघाची, कारण पहिल्या षटकामध्ये त्याने 12 धावा बनवल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये हर्षच्या विरोधात 11 धावा त्याने मिळवल्या होत्या. परंतु तिसऱ्या षटकापासून आपण बघितलं की गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. तिसऱ्या षटकात 9, चौथ्या षटकामध्ये 4 आणि 5व्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या. त्याचमुळे तिन्ही गोलंदाजाने फक्त आणि फक्त 18 धावा खर्च केल्या होत्या. आलिमगरच्या फलंदाजांना खरं तर आता आणखी गुड न्यूज आहे. प्रत्येक षटकारासाठी 333 रुपये. 333 हा आकडा अत्यंत आवडीचा आहे मनोजी ठाकूर यांच्या. त्याचमुळे या अगोदर 3 चौकारासाठी प्रणवला 333 जे जाहीर केले होते ते आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर आता या फलंदाजांसाठी 333 रुपये प्रत्येक फलंदाजासाठी प्रत्येक षटकारासाठी. नवीन गोलंदाजीसाठी येत आहेत. चला अधिकचा वेळ खर्च करू नये. नवीन वेळेच्या बाबतीत तुम्हालाही आम्हाला सूचना द्याव्याच लागतील. क्षेत्ररक्षण बदलवलं जात आहे. वेळेवरही गांभीर्य बाळगणं गरजेचं आहे. खरं तर आयोजकांचं कौतुक करावं लागेल. जे काप्रोबा वेल्हे संघाचं हे जे आयोजन आहे, कारण त्याने संपूर्ण दिवसामधून 7 मॅचेस इकडे खरं तर खेळवण्याचा निर्धार केलेला आहे. कारण 8चा पोल घेतला, त्यातून 7 मॅचेस होतात आणि त्याचमुळे प्रत्येक मॅच प्रत्येक सामना 5-5 या पद्धतीने तुम्ही खेळू शकता. यावेळेस इथे नेमकं काय झालेलं आपल्याला पाहावं लागेल. दोन्ही पंच एकत्र येतील, त्यानंतर इथे निर्णय घेतला जाईल. खरं तर बॅट हातातून निसटली होती, त्यामुळे हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. इतक्या सहजासहजी खेळाडू कक्ष सुद्धा तो निर्णय मान्य करत नाही. याच तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे. अगदी बरोबर आहे ज्या पद्धतीने इथे सूचित करतायत. चेंडू आणि फळीचा संपर्क झालेला आहे का हे पाहावं लागेल. त्याचबरोबर हा निर्णय दिल्यानंतर आपण त्याविषयीची चर्चा करू. त्या अगोदर ती छेडता येत नाही. यस, फलंदाज नॉट आउट अँड इट्स वाईड ऑल्सो. आणि हा चेंडू वाईड सुद्धा आहे. त्याच गोष्टीची चर्चा आपण करत होतो. नवीन पुन्हा एकदा तयार आहेत. प्रत्येक चौकारासाठी सुद्धा 222 रुपयांचा कॅश प्राइज. पुढे सरकले, त्यानंतर आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळतोय. क्षेत्ररक्षक चूक करतोय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, त्यानंतर थ्रो. याच दरम्यान 2 धावा पूर्ण. 22च्या रूपाने ह्या 2 धावा इकडे पूर्ण झालेल्या आपण बघतो. बघा, महत्वाचा नियम असा आहे क्रिकेटमध्ये, ज्या हातामध्ये तुम्ही बॅट पकडलेली असते ती बॅट जर तुमची सुटली
त्यानंतर मग जर चेंडू हाताला स्पर्श झाला तरी तुम्ही बाद होत नसता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या हातामध्ये बॅट आहे आणि तुमची ग्रीप सुटलेली असेल आणि दुसऱ्या हाताला जर चेंडू स्पर्श झाला असेल तरी तुम्ही बाद होत नसता. या पद्धतीने महत्त्वाचे नियम आहेत. यावेळेस फटका अत्यंत चांगला आहे. 3, 3 and 3 333 रुपयांचा कॅश प्राइज जाहीर. षटकार. तर धावफलक बनलेले 33 बनवायचे आहेत. 42 9 धावांची गरज आहे. आता षटकारासाठी 555. यावेळेस इथे आपण बघतो की चेंडूफळीचा संपर्क आला नव्हता. ओघाओघाने आपण बक्षिसांची अनाउन्समेंट करतो खरं, पण त्यानंतर ताळेबंद होतो, कारण या अगोदर झाला होता आजच्या दिवसामधून. याच गावातील पप्प्या भाई यांनी बरीच अनाउन्स केले होते बक्षिस, आणि त्यानंतर त्या बक्षिसांचं वितरण सुद्धा केलं गेलं होतं. यस, संयम ठेवून खेळा अशा पद्धतीने म्हणतात मनोज ठाकूर सर. इथे संयमाला न बळी पडता आक्रमकतेने मैदानाच्या आतमध्ये स्लॉक स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदर 333, इथे 555, 888. षटकार. एकोणचाळीस धावा धावफलकावर आणि एकूण बनवायचे 42, म्हणजे आणखी 3 धावांची गरज आहे. चांगला खेळलाय फलंदाज प्रणव. मला असं वाटतं प्रणव साठी सगळी बक्षिसं असतील. इथे फटका चांगला आहे आणि याच बरोबर हा दिमागदार विजय साकारत असताना जरीमरी आलिमगड संघ या चौकारासाठी सुद्धा 222, कारण मला असं वाटतं एकच फलंदाज इकडे बक्षिसांसाठी पात्र ठरलेला आहे, ज्याने चौकारांची हॅट्रिक लावली होती, ज्याने 3 षटकार आणि एकूण 4 चौकार आपल्याला दाखवले. इन बिटवीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दुसऱ्या फेरीचा सामना जरीमरी आलिमगड संघाने जिंकलेला आहे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर सारंगाव संघ आपणास विनंती आहे, आपण आमच्या आयोजकांबरोबर संपर्क साधा. धनाजी मास, आपण मागच्या मागून तिकडून जाऊ नका. या आयोजकांबरोबर भावेश यांची आपणास सूचना आहे, आपणही संपर्क साधा. या सामन्यातील सामनावीर खेळाडू फलंदाज प्रणव, याचं 35 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, आणि प्रणव या सामन्यातील सामनावीर खेळाडू. आणि गोलंदाजी करताना प्रणवने 5 धावा देत असताना एक फलंदाज सुद्धा बाद केलेला आहे. प्रणव याच्यासाठी 1100 रुपयाचा कॅश प्राइज इकडे जमा झालेला आहे. त्यामुळे प्रणवला विनंती असेल, या लवकरात लवकर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्ही आहात या सामन्यातील सामनावीर खेळाडू. आपण मुख्य व्यासपीठावर काही सन्मान संपन्न करत आहोत. इथे आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, आलिमगड गावचे आणखी एक युवा उद्योजक